नमस्कार, मी समीक्षा आणि समीक्षाच रेसिपीमध्ये तुमचे स्वागत आहे। तर आज आपण पाहणार आहोत झणझणीत अशी दोडक्याची भाजी। हरभऱ्याची डाळ टाकून बनवलेली ही वेगळ्या पद्धतीची दोडक्याची भाजी अतिशय कमी वेळेत होते आणि चवदार सुद्धा लागते। ही भाजी इतकी चविष्ट लागते की ज्यांना दोडके आवडत नाही ते सुद्धा आवडीने बोटं चाटून पुसून खातील। तर बघूया कशी बनवायची ही रेसिपी। तर बघा, या ठिकाणी मी अशी दोडकी घेतलेली आहे। आता या दोडक्याच्या शिरा आपल्याला काढून घ्यायच्या आहेत। दोडक्याच्या शिरा काढल्या नाहीत तर मग ते भाजीमध्ये कचकच लागतात। जर दोडकी जास्त कोवळी असेल तर मग काढायची तशी गरज नाही। दोडकी अशा पद्धतीने मी कापून घेणार आहे। बघा, अशा पद्धतीने दोडक्याची इथं फोडी करून घेतलेली आहेत। इथे अर्धी वाटी हरभऱ्याची डाळ घेतलेली आहे आणि ती मी 1 तासापूर्वी भिजत ठेवलेली होती। ती बऱ्यापैकी भिजली गेलेली आहे। आता या कुकरच्या भांड्यात मी एक जिन्नस टाकून थोडीशी मिरच्या, त्याच्यानंतर इथे मी 1 कांदा चिरून घेतलेला आहे, तो टाकलेला आहे। तुम्ही कांद्याची मोठ्या फोडी करून टाकल्यात तरी पण चालतील। इथे टोमॅटो घेतलेला आहे, तो टाकलेला आहे आणि इथे दोडक्याच्या ज्या फोडी आहेत त्या पण मी याच्यात टाकणार आहे। त्याचसोबत इथे भिजवून घेतलेली डाळ टाकणार आहे। मी इथे हरभऱ्याची डाळ घेतलेली आहे, तुम्ही तुरीची डाळही घेऊ शकतात। आता या ठिकाणी मी ग्लासभर पाणी टाकणार आहे आणि त्याचसोबत इथे टाकलेले थोडंसं तेल, हळद घेतलेली आहे। कुकरचं झाकण लावून घ्यायचं आहे आणि कुकरला आपल्याला 1 शिटी येईपर्यंत ही भाज्या ज्या आहेत त्या शिजवून घ्यायच्या आहेत। आता 1 शिटी घेतल्यानंतर इथे कुकरची पूर्ण हवा काढून घेतलेली आहे। बघा, अशा पद्धतीने डाळ आणि भाज्या छान शिजून गेलेल्या आहेत। आता या मॅशरच्या साहाय्याने भाज्या आपल्याला मॅश करून घ्यायच्या आहेत। तुम्हाला जर वाटत असेल की डाळ अजून शिजली नाही तर तुम्ही परत 1 शिटी घेऊ शकतात। आता इथे पळीमध्ये तेल तापवून घेतलेलं आहे, त्याच्यामध्ये मी लसूण टाकत आहे। इथे मोहरी टाकायची आहे, त्याच्यानंतर टाकत आहे मी याच्यात जिरे, आता जिरे मोहरी पण इथे छान तडतडायला लागलेले आहे। आता अशा ठिकाणी अशा वेळेस मी टाकणार आहे 1 मोठा चमचा काश्मीरी लाल तिखट, इथे छान फोडणी बसल्यानंतर हे जे आहे आपण भाजीमध्ये टाकून द्यायचं आहे। इथे चवीनुसार मीठ टाकायचं आहे आणि आता फक्त उकळी येईपर्यंत आपल्याला ह्या ज्या भाज्या आहेत त्या गॅसवर उकळून घ्यायच्या आहेत किंवा शिजवून घ्यायच्या आहेत। गॅसवर उकळल्यानंतर बघा किती छान सुरेख अशी भाजी झालेली आहे। ही चवीलाही खूप छान लागते। मैत्रिणींनो, अशी ही रेसिपी तुम्ही पण घरी ट्राय करून बघा आणि रेसिपी आवडल्यास कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा। तत्पूर्वी माझे एक निवेदन आहे, समीक्षाच रेसिपीला तुम्ही आतापर्यंत सबस्क्राईब केले नसेल तर कृपया सबस्क्राईब करावे। चला तर मग भेटूया पुन्हा अशाच एका नाविन्यपूर्ण रेसिपीसह। तोपर्यंत स्वस्थ रहा आणि मस्त खा। धन्यवाद।